एक जागा जिथं सूर्य मावळल्यावर पाऊल टाकण्याची कोणालाही परवानगी नाही. एक किल्ला जिथं आजही भूतांचं अस्तित्व जाणवतं आणि एक कथा जिला आजही कोणी विसरू शकलेलं नाही. हे आहे भानगड किल्ला. राजस्थानाच्या वाळवंटी भूमीत 16व्या शतकात उभा राहिलेला हा किल्ला हजारो पर्यटकांना दरवर्षी आकर्षित करतो, पण तेवढाच भीतिदायकही आहे. भानगड किल्ला बांधला होता भगवंत दास यांनी आपल्या धाकट्या मुलासाठी माधव सिंगसाठी. पण या राजवाड्याच्या बांधकामामागे लपलेली आहे एक भयानक कथा. कथा पहिली, साधू बाबा आणि त्याचा शाप. किल्ल्याच्या परिसरात राहत होता बाबा बालकनाथ नावाचा एक साधू. त्याचं एकच अट होती की किल्ल्यात बांधलेलं कोणतंही घर माझ्या घरापेक्षा उंच नसावं. पण जेव्हा एखाद्या घराची सावली त्याच्या घरावर पडली, त्याने श्राप दिला की हे शहर कधीच वसणार नाही आणि ते नष्ट होईल. कथा दुसरी, राणी रत्नावती आणि काळी जादू. भानगडची एक सुंदर राजकन्या राणी रत्नावती. तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण राज्यभर होती. एक दिवस सिंघिया नावाच्या एका काळी जादू करणाऱ्या मांत्रिकाने तिला मोहित करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्या दासीला जादूचं तेल दिलं, पण रत्नावतीला काळ्या जादूचं ज्ञान होतं. तिने ते तेल दगडावर फेकलं. दगड लोळत गेला आणि मांत्रिकाला चिरडलं. मरता मरता तो म्हणाला, हे शहर कधीच पुन्हा वसणार नाही. नंतर अजबगड आणि भानगड यांच्यातील युद्धात राणी रत्नावती मारली गेली. आणि असं मानलं जातं की आजही राणीचं आणि त्या मांत्रिकाचं भूत भानगडच्या दरबारात फिरतं आहे. आजही सूर्यास्तानंतर कोणालाही भानगड किल्ल्यात राहण्याची परवानगी नाही. भारतीय पुरातत्व विभागाने तिथं स्पष्ट सूचना लावल्या आहेत की संध्याकाळी 6 नंतर किल्ल्यात प्रवेश बंद. काय खरंच हे फक्त दंतकथा आहेत की आजही भानगडच्या दरबारात कोणी पाहतंय आपल्याला अंधारातून? हे रहस्य अजूनही उकललेलं नाही. अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टींसाठी मिस्टिरियस वर्ल्ड मराठीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यकथेच्या प्रवासात.